सावली शहरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा। महाराष्ट्र दिन हा केवळ सुट्टी नसून तो मराठी अस्मितेचा आणि अभिमानाचा उत्सव आहे। 1 मे 1960 रोजी मुंबई राज्याचे विभाजन झाले, त्यातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। या दिवसाच्या स्मरणार्थ महाराष्ट्र दिन साजरा करतात। महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन आणि 66वा वर्धापन दिन आज गुरुवार 1 मे 2026 रोजी सावली येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सावलीचे तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी तहसील कार्यालयात येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। तसेच त्यांनी नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या। सकाळी 8 वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी नायब तहसीलदार, विविध विभागाचे अधिकारी व महसूल कर्मचारी तसेच पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रात भारताची जनगणना 2027 ही जनगणना या दिवसापासून महाराष्ट्र राज्याच्या पत्रान्वयानुसार 1 मे पासून ते 15 मे या कालावधीत स्वगणनाचा पर्याय नागरिकांना उपलब्ध असणार आहे। त्याकरिता वेब पोर्टलद्वारे जनगणनेची माहिती सावली तालुक्यातील नागरिकांनी स्वतंत्रपणे योग्य परिपूर्ण माहिती भरावयाची आहे आणि सावली तहसील कार्यालयामधून जनगणनाकरिता प्रगणक व पर्यवेक्षक यांची नियुक्ती केली आहे। घराच्या भेटी दरम्यान आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी। त्यांना नेमून दिलेल्या गटातील प्रत्येक घरांना भेट देऊन माहिती संकलित करतील। त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देऊन नागरिकांनी सहकार्य करावे। नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय असेल असे आवाहन सावली तहसीलचे तहसीलदार श्रीमती प्रांजली चिरडे यांनी आवाहन केले आहे। स्वतःची डिटेल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये भरणे ही खूप सुंदर संधी आहे। तर याचे काय करायचे ते 4 टप्पे आहेत। या वेबसाईट पोर्टलवरती गेल्यावरती आपण कोणत्या राज्यामध्ये राहतो त्या राज्याची निवड करायची आहे। आपण महाराष्ट्रात राहतो तर आपण महाराष्ट्र राज्याची निवड करणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कॅप्चा येईल। कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला आपल्या कुटुंब प्रमुखाचं नाव त्याच्यामध्ये दिसणार आहे। म्हणजे आपल्या कुटुंबाची नोंदणी करायची आहे। जो कुटुंब प्रमुख आहे, कुटुंबाचे सदस्य